विधान परिषदेच्या निवडणूक लागल्या आहेत आणि येत्या 18 तारखेला मतदान प्रक्रिया पडणार आहे। नांदेड विधान परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार प्रशांत इंगोले यांनी एक तक्रार दाखल केली की मी प्रचार करू इच्छितोय, पण प्रचार करतोय पण कुठलाही मतदार जो आहे तो मिळत नाहीये। नेमके हे मतदार कुठे गेले, त्यांना कोणी किडनॅप केलं का, अशा पद्धतीचा एक मागणी जी आहे ते निवेदन जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे। त्या संदर्भात आपण प्रशांत इंगोले यांच्याशी बोलूयात। काय सगळं निवेदन काय दिलं तुम्ही? काल आमचे MLCचे ऑब्झर्वर डॉक्टर माधवी खोडे मॅडम यांना आम्ही लेखी निवेदन दिले की आम्ही जेव्हा प्रचाराला उमेदवारांच्या घरी जातोय ते घरी मिळत नाहीत, महानगरपालिकेत जातोय महानगरपालिकेत सुद्धा मिळत नाहीत, ते गेले कुठं? कारण आम्हाला इलेक्शन 18 तारखेला आहे, आम्हाला प्रचार करायचा आहे आणि या प्रचारासाठी जे आमचे मतदार आहेत त्यांना कोणीतरी फूस लावून किंवा त्याला पैशाचं आमिष दाखवून किंवा त्यांना ओलीस ठेवून किंवा त्यांचं अपहरण केल्याचं आम्हाला वाटते की काही प्रस्थापित उमेदवारांनी त्यांचं अपहरण केलेलं आहे आणि त्यांना कुठेतरी डांबून ठेवलंय का याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही ऑब्झर्वर मॅडमला सांगितलं की आपण जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे आपण चौकशी यांची झाली पाहिजे आणि हे स्त्रियांना कुठं किडनॅप वगैरे केलं असेल तर त्यांना सुखरूप त्यांच्या घरी आणलं पाहिजे, कारण 18 तारखेला मतदान आहे आणि आमचा त्यांच्याशी संवाद होत नाही, अशी आम्ही लेखी कंप्लेंट ऑब्झर्वर मॅडमकडे केली आहे। कोणी तुम्हाला सगळ्यांना कोणी नेलंय किंवा कोण ओलीस धरले असं वाटतं? हे बघा, प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांना कारण मिळतच नाहीत, कारण हे इलेक्शन असे बघतोय की उमेदवार गेले म्हणजे उमेदवार प्रचार करायला आम्ही जातो जेव्हा आमचे सगळे लोक टीम जाते तेव्हा कोणीच भेटत नाही घरी। महानगरपालिकेत तुम्ही जाऊन पहा, सुखसुखाट चालू आहे मागील 5 दिवसापासून, कोणीच महानगरपालिकेत नाही, नगरपालिकेमध्ये कोणी भेटत नाही, नगरपंचायतमध्ये भेटत नाही। हे मतदार गेले कुठं, अचानक गायब कुठं झाले? यांचे आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली, त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर दिलेत, हे कुठं नेमके गेलेत त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करा आणि यांना सुखरूप घरी आणा। आणि हे जे इलेक्शन्स आहेत हे लोकशाही वाचली पाहिजे की प्रामाणिक इलेक्शन झालं पाहिजे। असं जर कोणाला पैशाचा आमिष दाखवून आणि सहलीला पाठवून, कारण आचारसंहितेचा भंग आहे की निवडणूक आयोग म्हणतंय की कोणाला सहलीला नेणे किंवा पैशाचा आमिष दाखवणे मतदाराला, हा पण आचारसंहिता भंग आहे। इथं खूप मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचा भंग होत असताना दिसत आहे, म्हणून ऑब्झर्वर जे आमचे निरीक्षक आहेत त्यांना आम्ही लेखी स्वरूपात कंप्लेंट केली। काय म्हटलं निरीक्षक, काय म्हणाले निवडणूक निरीक्षक आम्हाला सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP साहेबांना याच्यावर कारवाई करायला, याची चौकशी करायला त्यांनी पुढं कारवाई करतो म्हणून सांगितलं। मतदार नाहीत, सहलीवर गेलेत अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो अशोक चव्हाणांना काय काल पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला। ते म्हटले की सगळे मुलांना सुट्ट्या वगैरे लागल्यात, मुलं फिरायला गेलेत, पालक त्यांच्याबरोबर गेले आहेत। हे बघा, सुट्ट्या कोणाला लागलेल्या आहेत की नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्यांच्या 15 पासून शाळा सुरू होणार आहेत। तुम्हाला वाटतंय का जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये नगरसेवकाचे लेकरं असतील? सगळ्यांचे लेकरं तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहेत, इंग्लिश मिडियमच्या शाळा आता बऱ्याच दिवस झालं सुरू होऊन, असं कसं सुट्ट्याला जाऊ शकतात? म्हणजे त्यांना एवढी गॅरंटी आहे की ते सुट्ट्याला जात आहेत, पण त्यांनाच माहीत आहे की त्यांनी कुठे त्यांना पाठवले। दरवर्षी जातात का सुट्ट्यावर? आता हे त्यांनाच माहीत, त्यांना विचारा तुम्ही की तुम्हाला कसं काय माहीत? यांचे तर मुलं सगळे इंग्लिश मिडियममध्ये आहेत। तुमचा स्पष्ट आरोप काय, तुम्ही स्पष्ट का बोलत नाही? स्पष्ट आरोप आमचा असा आहे की मतदार तुम्ही पळवलेले आहेत, ते पळवलेले मतदार वापस आणा, म्हणून आमची प्रशासनाला मागणी आहे की निवडणूक हे मोकळ्या झाल्या पाहिजे, निष्पक्ष झाल्या पाहिजे आणि कोणाला डांबून ठेवून, ओलीस ठेवून किंवा पैशाचा आमिष दाखवून मतदाराला फसवण्याचं काम त्यांनी करू नये, एवढंच आम्ही प्रशासनाला विनंती आहे आमची। नेमके पळवलेत कोणी पण? अरे पळवलेत तुम्ही मीडियावाले आहात, तुम्हाला सर्वच माहिती आहे कोण पळवलेत काय नाही, तर त्याची चौकशी करा आम्ही म्हणतोय। तरी पण आता या निवडणुकीत 3च उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे आहेत आणि एक महायुतीचे आणि तुम्ही तिसरे। तुम्ही सोडले तर दुसरे 2 पैकी कोणी पळवले? दोघांनी पळवलेत, म्हणूनच दिसत नाहीत, ते दोघांनी मिळून पळवले असतील, काय सांगतायत? याची तर निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। कोणाकोणाला भेटले तुम्ही मतदार म्हणून? कोणाकडे गेले होते, कुठल्या पक्षाच्या? मतदार म्हणून आम्ही फोनवर संवाद करतोय, पण आम्हाला ते फोन त्यांचे लागत नाहीत, आमचे फोन उचलत नाहीत। काय उचलतात, भाऊ नंतर फोन करतो, आम्ही एका गुप्त ठिकाणी आहोत असं सांगतात। मी म्हणलं कधी येणार? आम्ही येणारच होत, आल्यावर आपण भेटू, इथं मला बोलता येत नाही, असं काही मतदार मला म्हणतात फोनवरती। घरी त्यांच्या गेलं तर घरी कोणीच भेटत नाही। मीडियाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तुमची काय मागणी असणार? मीडियाच्या माध्यमातून की अशी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि असं हे जे आचारसंहितेचा भंग आहे, जे सहलीला घेऊन चाललेत, लोकांना आमिष दाखवायलेत आणि
निवडणूक आयोग खुल्या डोळ्यानं बघतंय, म्हणून मी पहिल्यांदा तर निवडणूक आयोगाचा निषेध करतो उमेदवार म्हणून, की काय चाललंय, तुम्ही काय लावते या भारतामध्ये, लोकशाही आहे की नाही, की तुम्ही मातीत गाडायला निघालात लोकशाही. हा आमचा निवडणूक आयोगावर आरोप आहे की निवडणूक आयोग यांना साथ देत आहे आणि कुठलीच कारवाई करत नाही. निवडणूक आयोग सुद्धा या सगळ्या उमेदवारांना पाठीशी घालते. जी काही मतदार कुठं गेलीत, नेमकी कुठे गेलीत, मला प्रचार करायचा, या सगळ्या मतदारांना घेऊन या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार प्रशांत इंगुले यांनी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.